ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट देण्याच्या योजनेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेस 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देत असतानाच अनिवासी मालमत्ताधारकांनीही सूट देण्याचा निर्णय महापौर शर्मिला पिंपोळकर, आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. तर निवासी अनिवासी मालमत्ताधारकांसाठीही या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. विशेष अर्थसंकल्पीय सभेमध्ये सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी मालमत्ता कर भरण्यास मुदतवाढ देण्याची सूचना मांडली. याला विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम यांनी अनुमोदन दिले. त्यास महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी मान्यता दिली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे निवासी करदाते थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाचा कर, त्यांना आकारण्यात आलेल्या शास्तीच्या 10% अशा एकत्रित रक्कम महापालिकेकडे जमा करण्याची मुदत 25 मार्च 2026 पर्यंत ठेवण्यात आलेली होती. या योजनेस करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी घेतला असून करदात्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच अनिवासी मालमत्ताधारकांना ही योजना लागू केली आहे.